नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर राजमुद्रा फोरममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, पोलीस भरतीची सर्वात मोठी अपडेट, पोलीस भरती कोणत्या महिन्यात होणार आहे या संदर्भामध्ये नवीन परिपत्रक जाहीर झालंय। भरती नेमकी कशी होणार आहे, कोणत्या महिन्यात होणार आहे, जाहिरात एकूण किती पदांची आहे त्याबद्दल मी सविस्तर याबद्दल मी चर्चा करणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आपण जे काही पोलीस भरतीच्या नवीन बॅचेस असेल किंवा पोलीस भरतीच्या जे काही जीएस बॅचेस असतील या सर्व आपण बॅचेस सुरू करणार आहोत आणि यूट्यूबवर सुद्धा आपण लेक्चर सुरू करणार आहोत। त्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केला तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येऊ शकतं। मित्रांनो, तुम्हाला ह्या पोलीस भरतीच्या अपडेट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। मुंबईमध्ये जी काही गेल्या वर्षी जी काही पोलीस भरती झाली होती त्याचा रिझल्ट नुकताच म्हणजे 2 दिवसापूर्वी जाहीर झाला। या 2 दिवसापूर्वी जाहीर झालेल्या या रिझल्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्या गावातील, आपल्या शेजारच्या गावातील आपले मित्र मैत्रिणी जे काही सामान्य होते ते सामान्य विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये पोलीस झालेले आहेत आणि आज आपण त्यांचा मेसेज करून त्यांचं अभिनंदन आपण करतोय। मित्रांनो, आपल्याला आता सध्या असं वाटत आहे की आपणही पोलीस झालं पाहिजे, कारण की पोलीस होण्यासाठी काय लागतं तर फक्त प्लॅनिंग आणि अभ्यास पाहिजे। मित्रांनो, याच्या जीवावर तुम्ही पोलीस होऊ शकता। तुम्ही पाहिलेलं आहे सर्वसामान्य मुलं पोलीस झाले हो, सर्वसामान्य मुलं, कितीतरी मुलं आमच्या अकॅडमीचे पोलीस झाले तुम्हाला सांगू शकत नाही। मित्रांनो, म्हणजे यासाठी काय लागतं काय नाही लागत या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। आपल्याकडे वेळ आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार आहे, तसेच इतर भरती सुद्धा होणार आहे। 1.5 लाख पद भरणार आहे, त्यामध्ये पोलीस भरती एक महत्त्वाचा आहे। यामध्ये तुम्हाला मी सांगतो नेमकं पोलीस भरतीची काय अपडेट आहे ते आपण बघूया आणि त्यानंतर पोलीस भरतीसाठी काय करायचं आहे काय नाही करायचं याबद्दल आपण चर्चा करूया। मित्रांनो, पोलीस भरती ही जी आहे ही कधी होणार आहे तुम्हाला सांगतो। हे जे परिपत्रक आहे हे 4 दिवसाच्या पूर्वीचं परिपत्रक आहे। या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। म्हणजे हा जे अपर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल यांचे कार्यालय रारा पोबल गट क्रमांक 8 कॅम्प परिसर गोरेगाव पूर्व मुंबई इथलं लीगली गव्हर्नमेंटचं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकावरून असं जाणवत आहे की आपली भरती हे 100% होणार आहे। कधी होणार याच्याबद्दल मी लगेच सांगणार आहे, लक्ष द्या। आता बघा, यामध्ये यांनी काय सांगतं की डायरेक्ट यांनी सांगितलेलं आहे ही उपरोक्त म्हणजे वरील विषयास अनुसरून कळवण्यात येत आहे की ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील जी काही सशस्त्र पोलीस शिपायाच्या रिक्त पदाकरिता भरती प्रस्तावित करण्यात आलेली आहे। म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे आपल्याकडे इथून पुढे प्लॅनिंग करायला जवळपास आपल्याकडे 6 महिने आहेत लेखी परीक्षेसाठी। लक्षात आलं? म्हणजे या परिपत्रकानुसार जर आपण प्लॅनिंग केलात तर आज आपल्याकडे 6 महिने आहेत आणि 6 महिन्यामध्ये 100% पोलीस होऊ शकतं। मित्रांनो, फक्त आपली स्ट्रॅटेजी राबवायची। आपली स्ट्रॅटेजी म्हणजे पीव्ही फॉर्म्युला राबवायचा। तुम्हाला मी सांगतो 100% तुम्ही नाही झाला तर मला सांगायचं। प्रत्येक क्वेश्चन रिपीटेशन असते। मित्रांनो, पोलीस भरतीला नवीन प्रश्न कधीच नसतो। पोलीस भरतीला नवीन प्रश्न फक्त आणि फक्त चालू घडामोडीचे जेवढे नवीन प्रश्न आहेत ना तेच चालू घडामोडीचे नवीन प्रश्न असतात। बाकीचे सगळे प्रश्न तेच फिरून विचारलेले असतात। त्यामुळे पोलीस होणं काही अवघड नाही, कारण की आपण शेतकऱ्याचे पोर आहोत। या बांधावरून त्या बांधावर आपण चक्रा मारतो। आपले पाय आपल्याला माहिती आहे, आपण एकदम मजबूत आहोत। त्यामुळे आपलं फिजिकल सुद्धा आपण 40 क्रॉस करू शकतो, 45 क्रॉस करू शकतो। मित्रांनो, 50 पैकी तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यामुळे काही अडचण नाही। जरी तुमचं फिजिकल आज नसेल तर या 6 महिन्याच्या तयारीमध्ये तुम्ही आउट ऑफ फिजिकल करू शकता। यामध्ये शंका नाही, फक्त कामाला लागलं पाहिजे आजपासून। तुम्हाला सांगतो म्हणजे डायरेक्ट यांनी सांगितलेलं की ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 मध्ये आम्ही भरती प्रस्तावित करतोय। त्यासाठी आम्ही तुमच्याकडे त्या अनुषंगाने आम्ही जे तुमच्याकडे 1/1/2025 पर्यंत जी काही सेवा ज्येष्ठताची यादी आहे ती प्रसिद्ध करा आणि ती प्रसिद्ध केल्यानंतर 31/12/2025 पर्यंत जे काही सेवा ज्येष्ठता यादीनुसार जे रिटायर होणार आहेत
जी काही पोलीस जे आहेत, जी सध्या असलेली जी रिक्त पदे आहेत, जी डिसेंबर 2025 पर्यंत जी रिक्त पदे आहेत, ती रिक्त पदे किती होणार आहेत त्याबद्दल आम्हाला कळवावे, डायरेक्ट त्यांनी यामधून असं सांगितलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळं मी आज सांगतो 1000% भरती होणार आहे. लक्षात ठेवा, कसं अभ्यास करायचं, काय करायचं त्याबद्दल मी 2-4 दिवसामध्ये एक व्हिडिओ टाकतो. कशी प्लॅनिंग करायची, कोणत्या पद्धतीने पुस्तक वाचायचे, कोणते पुस्तक वाचायचे, गणिताचा अभ्यास कसा करायचा, बुद्धिमापनचा अभ्यास कसा करायचा, मराठीचा अभ्यास कसा करायचा, 75 पैकी 70 मार्क कसे मिळवायचे. गणित, मराठी आणि बुद्धिमापन 75 मार्कापैकी आपल्याला 70 मार्क मिळवण्यासाठी एक सुंदर स्ट्रॅटर्जी आहे. राहिला प्रश्न 25 जीएस. जीएस प्रत्येकाला हार्ड जाते भाऊ, जीएसच्या नादी लागायचे नाही. जीएस ला काय वाचायचं तेही सांगतो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. जीएस नवीन काहीच येत नाही. जीएस मध्ये फक्त करंट अफेअर जो काही आहे जो सेशन आहे, जे 5 ते 6 मार्काला विचारला जातो. 4 ते 5 मार्क कधी असतात, कधी 8-9 प्रश्न येतात, कधी 2-3 प्रश्न येतात, असं सांगता येत नाही. एकूण 6-7 विषयाचा हा जो काही जीएस आहे, या जीएस फॉर्म्युला पण आपण समजून घेऊया. तत्पूर्वी आपण या भरतीबद्दल एकूण काही प्रश्न आहेत, कोणत्या महिन्यात भरती होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याकडे साधारणतः एकूण 6×30 बरोबर 180 दिवस आहेत मित्रांनो. 180 दिवसाचा प्लॅन करा. 180 दिवसामध्ये तुम्ही पोलीस होऊ शकता. काही अवघड नाही. रोज 8 तास अभ्यास, रोज 8 तास अभ्यास, एकच ध्यास अभ्यास असं जर केलात तर साधारणतः 6 महिन्याचा प्लॅन आहे मित्रांनो. 6 महिन्याच्या प्लॅन मध्ये व्यवस्थितरित्या होऊ शकते. कारण की 6 महिने जरी म्हटलं तरी आपल्याला 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी भेटतो बरं का. तुम्हाला हेही सांगतो, ह्यांनी जरी इथं दिलेलं असेल तरी तुम्हाला सांगतो भरती होण्यासाठी मिनिमम 10 महिने लागतील. मिनिमम सांगतोय तुम्हाला, मिनिमम सांगतोय मी, कारण की अनुभव आहे. कारण की ज्यांनी परिपत्रक काढलंय ते परिपत्रकाच्या अलीकड भरती कधीच होत नाही, पलीकडेच जाते. 1 महिना, 2 महिने, 3 महिने पलीकडेच भरती जाते. परंतु कुणी काही बोलू द्या, तुमच्याकडे वेळ आहे. 6 महिने मिनिमम वेळ आहे. म्हणून या गोष्टीनुसार आपल्याला चालायचं आहे. लक्षात आलं? या पद्धतीनुसार ह्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल मी. कोणते विषय आहेत, काय आहेत, कसा अभ्यास करायचा, म्हणजे डबल रिपिटेशन प्रश्न कुठले येतात, प्रश्नाची जी काही प्रश्न येण्याचं जे काही सोर्स आहे ते कोणता आहे, या सर्व गोष्टी आपल्याला यामधून शिकायचं आहे. मी तुम्हाला सांगेल A to Z गोष्टी सांगतो यामध्ये. ओके, आता एकूण किती पदं भरली जाणार आहेत तुम्हाला सांगतो. त्यांनी आकडा सांगितलेला आहे 10,000 रिक्त पदे आहेत आमच्याकडे. किती? 10,000 रिक्त पदांपैकी किती? 10,000 पदे. 10,000 पदे भरली जातील. 10,000 पदांची भरती होईल. परंतु मी तुम्हाला सांगतो यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते. कमी होणार नाहीयेत, वाढ होऊ शकते. काही आज मी एक स्टेटमेंट ऐकलं कोणाचं तरी, त्यामध्ये असं सांगितलं, कारण की महाराष्ट्रामध्ये पोलिसांची खूप आवश्यकता आहे. सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे. मित्रांनो, पोलीस होणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये मित्रांनो. हिम्मत लागते. आपल्या वडिलांचं नाव आयुष्यभर आपल्या छातीवर लावून फिरायला डेअरिंग लागते, हिम्मत लागते मित्रांनो. हे तुम्ही करू शकता. लक्षात आलं? त्यामुळे तुम्हाला सांगतो हे 10,000 पद आहेत आणि या 10,000 पैकी एक पद हे माझंच आहे. म्हणून आपल्याला तयारी करायची आहे. हे व्हिडिओ फक्त तुम्हाला भरती कधी होणार आहे यासाठी आहे. अभ्यास कसा करावा यासाठी दुसरा व्हिडिओ येणार आहे. अभ्यासाची स्ट्रॅटर्जी काय असेल, 6 महिन्याची पूर्ण प्लॅनिंग काय असेल, ह्या सर्व प्लॅनिंगनुसार आपण येणार आहोत. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण येऊया आणि पूर्ण हे पोलीस भरतीला काय लागतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेही काही घ्यायची गरज नाहीये मित्रांनो. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो काय करायचं, काय नाही करायचं, पूर्ण डिटेल्स. काही अडचण असेल, हे नंबर आहेत माझे, हे दोन्ही नंबर आहेत. राजमुद्रा फोरम तुमच्या सोबत आहे. अत्यंत कमी फीसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयाचं पूर्ण एक बॅच आपण चालू करत आहोत आणि पूर्ण बॅच अत्यंत माफक फीसमध्ये तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण बॅच देणार आहोत मित्रांनो. लक्षात आलं? त्यामुळं हे जी काही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला सांगतोय, अजून एकदा सांगतोय मित्रांनो, ही जी स्ट्रॅटर्जी आहे भरती तर होणार आहे आणि या भरतीबद्दल अजून सांगतोय तुम्हाला
आणखी स्ट्रॅटर्जी जर पाहिजे असेल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मी सांगतोय, कारण की नोटिफिकेशन येणार नाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर. ओके मित्रांनो, आपण भेटूया 2 ते 3 दिवसांनी पूर्ण प्लॅनिंग, प्रश्नांचं सोर्स, प्रश्नपत्रिका, अभ्यासाची प्लॅनिंग, या सर्व विषय घेऊन येऊया आपण अगदी 2 ते 4 दिवसामध्ये मित्रांनो. तोपर्यंत आपण एवढंच, भरती तर होणार आहे. 12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे, यामध्ये शंका नाहीये. ओके मित्रांनो, थांबतो मी या ठिकाणी. शुभरात्री, धन्यवाद.